नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आजची रेसिपी आहे आपली शेगाव कांदा कचोरी. आज मी मार्केटला गेलो होतो. मला ते मार्केटची चव काही आवडली नाही, त्याच्यामुळे मी घरीच करण्याचा बेत केलेला आहे. त्याच्यासाठी आपण मैदा घेतला आहे आणि कडकडीत तेल टाकलं आहे त्याच्यात मोहनसाठी, जेणेकरून आपल्या ज्या कचोऱ्या आहेत त्या खूप खस्ता आणि कुरकुरीत लागतील आणि खायला खूप छान टेस्टी लागतात. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजेल. हे आपण चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे. हे अर्धा किलो आपण मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी छान कडकडीत तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मीठ टाकून आपण आता त्याला मिक्स करून घेतोय. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून त्याचा गोळा व्यवस्थित तयार झाला पाहिजे. बाहेरचं तेल कसंही असतं आपल्याला काही माहिती नाही, त्याच्याकरता आपण घरीच छान पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आणि भरपूर होतात त्या अर्धा किलो याच्यामध्ये. हे बघा, ओला कपडा केलेला आहे. ओल्या कपड्यामध्ये आपल्याला ते झाकायचं आहे, नाही तर मैद्यावर पापडी येऊन जाते, त्याच्यामुळे ते कडक होऊन जातं पीठ. छान 10-1 मिनटं ठेवून द्यायचं आहे मस्त असं. आता आपण मुगाची डाळ टाकलेली होती, भिजू घातली होती, थोडीशीच घेतलेली आहे आपण. छान 20-1 मिनटं पण ठेवलं तर चांगली होऊन जाते ती नरम. आता बघा, ही जी कणिक आपण ठेवलेली होती ती कणिक आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गोळे करायला आपण सुरुवात करतोय. ही हर्षू आहे, माझ्या भावाची मुलगी. ती पण मला आज कचोरी बनवायला मदत करते. अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्या. छान छोटे छोटे गोळे केले की कचोरीचं एकसारखं माप पण येतं आणि छान आकाराच्या कचोऱ्या आपल्या घरच्या घरीच तयार होऊन जातात. पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर असे चांगल्या येतात. आता आपण भरण्यासाठी सारण तयार करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने करणार आहोत. आपण 2 कांदे घेतलेले होते, बारीक चिरलेले आहे. जिरं मोहरी टाकली आहे त्याच्यामध्ये. हे सारण आपल्याला कचोरीमध्ये भरायचं आहे. शेगाव कांदा कचोरी. मुगाची डाळ पण टाकून द्यायची आपल्याला त्याच्यामध्ये आणि बेसन पीठ पण टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून बेसनामुळे हे व्यवस्थित होतं. आणि थोडं पाण्याचा शिपका टाकायचा आहे, नाहीतर बेसन पीठ कच्चं लागेल. कोथिंबीर वगैरे टाकून छान व्यवस्थित त्याला एक जीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे सारण तयार आहे. थोडं 5-1 मिनटं थंड झाल्यानंतर आपण आता याच्यात भरणार आहोत. हे बघा, असे गोळे करून आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत. आता निधी पण आलेली आहे आपल्याला मदतीसाठी. अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतोय आपण. कचोरीच्या आतलं सारण आहे हे. या पद्धतीने 2 अंगठ्यांच्या साहाय्याने दाबून घ्यायचं आहे त्याला आणि जेणेकरून गोल गोल पापडी तयार होईल. त्याच्यामध्ये हा गोळा टाकून व्यवस्थित त्याला पॅक करायचं आहे. पॅक केल्यानंतर तोंड फुटलं नको पाहिजे त्या कचोरीचं, नाही तर त्याच्यामध्ये तेल मिक्स झाल्यावरती कचोरी खायला चव लागत नाही. असं छान पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि अंगठ्यांच्या साहाय्याने गोल 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 करून मग ती कचोरी आपल्याला तयार करायची. बघा, अशा पद्धतीने सर्व छान कचोरी तयार करून आपण ठेवणार आहोत. एक सोबतच आपल्याला तळायला ते सोपं जातं आणि आतमध्ये थोडं
हातावर घेऊन बोटाच्या साहाय्याने असं प्रेस करून घ्यायचं. मग ती तळताना कचोरी खूप मस्तपैकी फुगते, ती मोठी होते आणि कुरकुरीत लागते खायला. तुम्ही जर लाटून पण घेतली तरी चालेल. हे बघा, कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आपण. आता मस्तपैकी त्याच्यात कचोरी सोडतोय. तळण्यासाठी आपण छान खमंग तळण्यासाठी आपण गॅसची फ्लेम मंद ठेवलेली आहे. जास्त हाय असेल तर मग ते कचोरीला असे बारीक बारीक फोडं येतात आणि ते खायला पण टेस्ट लागत नाही. जर हाय फ्लेमवर तुम्ही ठेवलं असेल तर थोडंसं किंचित थोडं लांब सरकून पाणीचा शितोडा टाका, जेणेकरून टेम्परेचर तेलाचं व्यवस्थित होईल. ही बघा, हळशूक पण मदत करते. ही गुळाची आणि चिंचेची चटणी आहे. ही ग्रीन चटणी आहे, याची पण रेसिपी आहे आपल्याकडे. अशा पद्धतीने छान खमंग कुरकुरीत तळून घ्यायचे आहे त्याला. जसं बाजारात लागतात त्याच्यापेक्षाही टेस्टी आपण घरी बनवू शकतो. पेशन्स पाहिजे, वेळ लागतो, पण पौष्टिक आणि शुद्ध तेलाचं खायला मिळतं घरात. आणि सगळ्यांचं मन भरून आपण एवढं पदार्थ होऊ शकतात घरी कमी बजेटमध्ये. हे माझं छोटंसं घर आहे. आता जयदीप व्हिडिओ काढतोय, त्याच्यामुळे तो म्हणे, मोठे पप्पा तुम्ही व्हिडिओ काढतोय मी, तर तुम्ही हाय करा. म्हणून मी हाय करतोय तुम्हाला. तुम्हीही कमेंट्समध्ये हाय लिहा. मंद आचेवर आपल्याला हे कचोरी दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे, जेणेकरून ती कुरकुरीत आणि खमंग लागेल. हे बघा, अशा पद्धतीने रेडीमेडपेक्षाही खूप टेस्टी आणि छान कांदा कचोरी तयार झालेली आहे आपली. कढई छोटी होती त्याच्याकरता आपण 3-3च कचोरी टाकलेली आहे. मी कुठलाही नैवेद्य किंवा कुठलीही रेसिपी झाली तर मी देवापुढे नैवेद्य दाखवतो. मी स्वामींसमोर पण कचोरी आणि चटणीचा नैवेद्य देवांना दाखवलेला आहे, तरच मग आम्ही घरामध्ये खातो. हे बघा, अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता छान गोड चटणी त्याच्यावर टाकलेली आहे. आता हिरवी ग्रीन चटणी पण आपण त्याच्यावर टाकू टेस्टला. खूप टेस्टी आणि स्वादिष्ट ही गरमागरम घरची कचोरी तयार झालेली आहे. शेगाव कांदा कचोरी. मार्केटला खूप रेट आहे याचा. बघा, हरीशला विचारतोय मी, कशी झाली बाळा. हरीश पण सांगतो आहे, निधी पण सांगते आहे. आज मेहंदीची पण ऑर्डर होती. घाईमध्ये घाई मेहंदी पण काढली. आता आपण काय करणार आहोत, आपल्याला चिंच टाकून आपण गरम पाण्यामध्ये चिंच टाकली, गूळ टाकली, त्याची छान टेस्टी गोड आपण चटणी तयार करणार आहोत. जिरं कुटून घेतोय मी, छान जिरं कुटून घेतलेलं आहे आपण. व्यवस्थित आपलं चटणीमध्ये आपण जिरं आणि धना पावडर मिक्स करतोय. चवीनुसार थोडंसं तिखट घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून टेस्टला खूप छान लागणार आहे. ही मस्त आंबट गोड लागते चटणी. ही चटणी तुम्ही समोसा, कचोरी, खमण वगैरे त्याच्यासोबत पण तुम्ही तयार करू शकता. बघा, आणि तोंडी लावायला आपण हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने एक एक आतून आपण चिरून घेतलेली आहे ती मिरची, जेणेकरून आपल्याला तळताना त्या फुटणार नाहीत. आता हे आपण ग्रीन चटणीचं
बनवणार आहोत. ग्रीन चटणीसाठी आपण घेतलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण, अजून आपण त्याच्यामध्ये जिरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतलं आहे, थोडंसं पाणी टाकून मिक्स केलेलं आहे. तोपर्यंत आपली टेस्टी आणि खमंग अशी गोड चटणी तयार झालेली आहे. जास्त पातळ पण नको पाहिजे आणि जास्त घट्ट पण नको. हे मिरच्यासाठी आपण छानपैकी त्याच्यावर गरम तेलामध्ये आपण मिरच्या तळून घेणार आहोत. छान खमंग आणि कुरकुरीत आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे. खायला खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही योगीस रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील. आता ह्या मिरच्या तळून झाल्या आहे, आपल्याला त्याच्यावर मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यावर ते खायला पण चांगले लागतील आणि तिखटपणा त्याचा कमी होणार आहे. माझा आवाज आणि माझं बोलणं, माझी माहिती तुम्हाला कशी वाटते ती पण कमेंट्समध्ये लिहा. ही ग्रीन चटणीसाठी आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आपण थोडं तेल टाकतो आहे. याच्यामध्ये फक्त जिरंच टाकणार आहोत आपण, मोहरी वगैरे नाही टाकायची. आणि हे आपण मिक्सरमधून तयार केलेलं मिश्रण आहे ते आता आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. व्यवस्थित छान घट्ट होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. धना पावडर पण तुम्ही टाकू शकता, त्याच्यामध्ये अख्खे धणे पण टाकू शकतात आणि थोडं पाणी टाकून द्यायचं आहे. छान व्यवस्थित होऊ द्यायचे. जास्त पातळ पण नको आणि घट्ट पण नको. ह्या पद्धतीने त्याची थिकनेस पाहिजे. कचोरीवर टाकल्यावर चांगले लागते, ती खायला पण मस्त होते. अशाच छान छान रेसिपीसाठी तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करतात आणि माझ्या रेसिपी तुम्ही आवर्जून बघतात, त्यासाठी तुमचं सर्वांचं धन्यवाद. खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.